नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. जो आपला जुलै महिन्याचा हप्ता या जुलैच्या हप्त्याबद्दल मोठा सरकारचा निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे. याच्याबद्दल शासन निर्णय जो आहे ना, तो आता इथे प्रसिद्ध झालेला आहे. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं जुलैचा हप्ता हा कोणाला भेटणार आहे आणि यासाठी किती कोटी मंजूर झालेले आहेत आणि हा हप्ता नेमका कधीपर्यंत आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. कारण की बघा इथे जवळजवळ 80 लाख लाडक्या बहिणींच्या आहे ना ते इथे अपात्र या ठिकाणी झालेले आहेत. आता ते अपात्र का झालेले आहेत, त्यांना जुलैचा हप्ता भेटणार की नाही, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक मदत नाही, तर अनेकांच्या जगण्याचा एक आधार आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशामुळे अनेकांच्या संसाराला इथे हातभार लागतो. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो आणि या 1500 रुपयाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी चांगलं माहिती आहे. या पैशाने आपला जो खर्च आहे ना, तो इथे भागवण्याची इथे आपल्याला मदत होते. जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने आता निधीची जमवाजमव सुरू केली असून प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आलेला आहे. या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला असून तो वर्ग करण्याचा शासन निर्णय इथे 12 ऑगस्ट 2026 रोजी इथे जाहीर झालेला आहे. बघा, याचा जो जी आर आहे ना, तो इथे काल प्रसिद्ध झालेला आहे. काल रात्री उशिरापर्यंत त्याचा जो जी आर आहे ना, तो इथे प्रसिद्ध इथे करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये इथे सांगण्यात आलेलं आहे की जवळजवळ या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 319.53 कोटी इतका जो निधी आहे ना, तो इथे म्हणजे इथे देण्यात आलेला आहे महिला आणि बालविकास विभागाकडे. आता आपल्याला हे बघणं महत्त्वाचं असेल की आता जे पैसे आहेत ते आपल्या अकाउंटवर नेमके कधी जमा होते. कारण की आता जो निधी आहे ना, तो इथे महिला आणि बालविकास विभागाकडे इथे सुपूर्द झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की जिहा निघाल्यानंतर इथे 2 ते 3 दिवसानंतर जे पैसे आहेत ते आपल्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे 15 ऑगस्ट रोजी जे आपले पैसे आहे ना, ते आपल्या अकाउंटवरती जमा होऊ शकते. परंतु 15 ऑगस्ट हे शनिवारी आलेलं आहे आणि रविवारची मला सुट्टी असल्यामुळे काही लाडक्या बहिणी ते 15 ऑगस्ट रोजी पैसे ते भेटू शकतात आणि त्यानंतर रविवारी सुट्टी असल्यामुळे ते वितरण ते थांबवू शकतं आणि त्यानंतर पुन्हा सोमवारी जे वितरण आहे ते सुरू होऊ शकतं, असा एक अंदाज आहे. परंतु अजून नुसता जी-आर निघालेला आहे. त्या जी-आरमध्ये असं सांगितलेलं नाही की कोणत्या तारखेपासून याचे पैसे आहे ते लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जमा होईल. परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या अकाउंटमध्ये पैसे जे आहे ना, हे पैसे जमा होणार आहे. म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत इथे जवळ-जवळ सगळ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पैसे जे आहे ना, ते इथे जमा होऊ शकतात. हा फक्त एक आपला अंदाज आहे. परंतु इथे आता टेन्शन घ्यायचं काम नाही. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काही बहिणी विचारताय की सर, आम्हाला फक्त लाडकी बहिणीचा ₹500 महिना भेटतो. तर तुम्ही इथे काय करत असाल की नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे, म्हणजे तिथून तुम्हाला ₹1000 ते भेटत असेल. नमो शेतकरी असेल किंवा पी-एम किसान योजना असेल, या दोन्ही याच्या योजनेतून तुम्हाला ₹1000 ते भेटत असेल आणि त्यानुसार याचे ₹500 आणि याचे ₹500 असे तुम्हाला ₹1000 ते भेटत असणार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला इथे टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही 2-3 योजनेचा लाभ घेत असल्यामुळे तुम्हाला असं इथे होऊ शकतं. आता त्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की हा जो हप्ता आहे, हा हप्ता नेमका कोणाला भेटणार आहे? कारण की जवळ-जवळ 80 लाख लाडक्या बहिणी ज्या आहे ना, त्यामध्ये अपात्र इथे ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना आता तो जुलै महिन्याचा हप्ता आहे, हा जुलैचा हप्ता त्यांना इथे भेटणार नाही. जे ₹1500 त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा होणार नाही. तर त्याचे कारणही वेगवेगळे असू शकतात. पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो, की के-वाय-सी. ज्या लाडक्या बहिणींनी ती के-वाय-सी केली नसेल, त्यांना हप्ता जो आहे ना, तो इथे त्यांना जमा होणार नाही. हे तितकंच खरं आहे. आणि त्यानंतर दुसरं कारण म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे, त्यानंतर ज्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीला असेल, त्यांना सुद्धा हा जो हप्ता आहे, तो हप्ता इथे भेटणार नाही. आता काय म्हणेल की सर, आमचा मुलगा जो आहे हा सरकारी नोकरीला आहे आणि तरीसुद्धा आम्हाला हा हप्ता हा भेटत नाही. कारण की इथं एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं नसेल, तर तुमचं रेशन कार्डमध्ये जे नावं आहे ना, ते तुमच्या तिघांची नावं येणार आहे. म्हणजे तुमच्या मुलाचं नाव, तुमच्या पतीचं नाव आणि तुमचं नाव हे तुमच्या एका रेशन कार्डमध्ये येणार आहे आणि सरकार जे आहे ना, हे एकच कुटुंब असं समजत आहे. जर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल आणि त्याचं जर रेशन कार्ड हे वेगळं असेल, तर तुम्हाला त्या योजनेचा जो लाभ आहे तो इथे भेटू शकतो. हे सुद्धा इथे लक्षात घेणे ते गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हेल्पफुल वाटला का? ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल, तर आताच आपलं चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.